आता आपल्या इथं एक रामकृष्ण उपसा जल सिंचन योजनेसाठी सरकारने काही निधी देऊ केला, पण मुद्दल माफ करत असताना व्याज पण द्यावं लागेल ना. आता आणि व्याज 150 कोटी भरायचं आहे. हे पाहिजे असं याला OTS करावं लागेल ना. जर मग अशा पद्धतीनं बँक जर त्या योजनेची, कारण ही बँक जिल्ह्यातली बँक शेतकऱ्यांची बँक आहे, सरकार देत असेल तर मग बाकीच्या शेतकऱ्याविषयी असाच विचार बँकेला करावा लागेल. मग शेतकऱ्यांच्या डोक्यावर तरी व्याज काय टाकायचं. जर रामकृष्ण उपसा जलसिंचन योजनेचं व्याज यांना बँकेला माफ करायचा अधिकार राहणार नाही, कारण तो जनतेचा पैसा आहे. फक्त संचालक मंडळाचा तो निर्णय राहणार नाही. मी सुद्धा संचालक आहे त्या बँकेचा, परंतु जेव्हा जनरल बॉडी होईल तेव्हा निश्चित ही भूमिका मांडली जाईल. काय करावं? जनतेतून निवडून मला असं वाटतं अशा चॅलेंजला काही अर्थ नाही. संजय राऊत सकाळी बोलले की अख्खा महाराष्ट्र कामाला लागतो आणि विशेषतः गद्दार लोक कामाला लागतात. याच्यातच संजय राऊत साहेबांची ताकद आहे. त्यांच्या शब्द हे शस्त्र आहे. मग या शस्त्राने हे घायाळ होतात म्हणून अशा पद्धतीनं आव्हान देत असतात. राहतील उभा एखाद्या दिवशी, त्याला काय अवघड काम. मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच